गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी. आज आपण निघालो आहोत तुकाराम बीजचा आनंदाने अनुभव घ्यायला. आणि हा उलट्या तगड्या करून झोपलेला प्राणी बस झाले. गुड मॉर्निंग. टुडे वी आर टेकिंग यू टू द लार्जेस्ट कॉन्सर्ट. सद्गुरू जग्गी वासुदेवांचा जो कॉन्सर्ट असतो महाशिवरात्रीचा, तसं ऑर्गनाईज केलेला कॉन्सर्ट किंवा मोठा इव्हेंट, पण त्यापेक्षाही बेटर. जर बघायचं असेल तर शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. रामकृष्ण हरी. चला तर आम्ही निघालो या साधकांसोबत. कोणी अनवाणी पायानी, कोणी टाळ वाजवत, तर कधी लहान मुली, तर कधी म्हातारी माणसं गाड्या घोड्यावरून. आपणही पोचलो आपल्या मॅपचा आधार घेऊन भंडारा डोंगरावर. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या का नाही. मग अजून हे देहूगाव दशमी दिवशी प्रत्येकाच्या घरी कणे आमटीच असणार. त्या दिवसापासून 450 वर्ष झाली. दशमी दिवशी देहूगावात कोणाच्या घरी गेला तुम्ही तरी भगवंताला निवत कण्याचाच असतो. जी तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाचं किती दिवस, म्हणजे 4 दिवस, थोडीशी गोष्ट सांगाल का तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाची आम्हाला? गोष्ट त्याचं असं आहे, त्यांनी त्यांच्या ह्याच्यात 23 अभंग आहेत मालिकेत वैकुंठ गमनाबद्दलची. दिसून ये जना ऐशे करा नारायणा असं भगवंताला त्यांनी म्हणले. आणि झालं तुम्ही नाही तर आम्ही काळक्षेप कुठं करायचा ते सुद्धा विचारणा करून घेतली तुकाराम महाराजांनी. वैकुंठ श्यामा नको दाढवारी, वैकुंठ कोपट जुना झोपडी, तिथे काय करतो म्हणजे परत आम्हाला परत ह्या भोवताला जन्माला घाल ती त्यांनी मागणी केली. आणि दशमीला आले देव नेहायला. त्याचा आता अभंगाचं प्रमाण सांगायला तुम्हाला 2 तास लागतील. तर ते आले, त्यांनी स्वागत केलं देवाचं, घरी आणलं. तर घरची परिस्थिती मग जगाचे राजे तो म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याची, म्हणजे कशाने समाधानाने. परंतु सगळी इस्टेट त्यांनी वाटून टाकली ना. सगळ्यात पहिली कर्जमुक्ती त्यांनी केली तुकोबारायांनी. हा रस्ता खालून जातोय, आपल्याला त्याच मार्गाने जायला लागणार. वरून जाऊ. चला. आज आम्ही जसं तुकोबरा आहे त्या काळात जंगलांमधनं निघत असतील आणि पांडुरंगाच्या शोधामध्ये भजन करत असतील. पांडुरंग ध्यानी. आणि या जंगलातनं फिरत असतील आणि म्हणत असतील, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. तर आज बाबा आपण आलो, इतकी लोक चालत आली, इतक्या दुरून आळंदी, पुणे, आणि लोक आली आहेत तुकोबरायांच्या बीजेला, या तुकोबरायांचा वैकुंठ गमनाचा सोहळ्याचा आनंद घ्यायला. आणि मग आम्ही पण ठरवलं की बाबा कार्यक्रम चालू आहे, तर आपण कुठं भंडारा डोंगर इथं जो कार्यक्रम चालू आहे त्याचा आनंद घ्यावा. त्या कार्यक्रमामध्ये जी तुकोबरायांची स्तुती आहे, चरित्र, ते ऐकावं. बरं, मग तुमच्यासाठी एक थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो. तर तुकोबरायांचं असं की बाबा लहानपणापासनं अमिरी, श्रीमंती ज्यांनी बघितलेली, भरपूर साऱ्या अभ्यास, कारण की घरामध्ये स्वतः वडील वगैरे सगळी लोक अध्यात्मातलीच होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी काही कारणास्तव त्या काळामध्ये जो दुष्काळ वगैरे आला, त्यानंतर त्यांनी जी समाजाला मदत केली, त्यांचं जो आपसूक जी वृत्ती होती ती त्यांची जागी झाली. आणि त्यात नंतर ज्या काही घटना घडल्या, भरपूर गोष्टी घडल्या, त्यात त्यांना वैराग्य प्राप्त झालं.
आणि ह्या वैराग्यानंतर त्यांनी परमात्म्याचा शोध घेतला, जसा बुद्धांनी घेतला. हा काही असं कोणीतरी सांगितलं म्हणून गळ्यात काहीतरी वेगवेगळ्या माळा काय गंडे दोरे करून ते काही ह्या मार्गाला लागले नव्हते. तुकोबारायांनी हे शोधलं आहे, हा जो परमात्मा आहे ना, परमार्थ आहे, हा समजून घेतला आहे. जसं बुद्धांना मृत्यू, रोग ह्या सगळ्या गोष्टीतनं त्यांना प्रश्न पडले, तसेच कदाचित तुकोबारायांना ह्या दुष्काळात पडले असतील. घरातनं जो परमार्थ होता तो त्यांनी आजमावून बघितला. ह्या डोंगरावर बरं, हा जो भंडारा डोंगर आहे, ह्या डोंगरावर तुकोबारायांनी त्या गोष्टींचा शोध घेतला. भंडारा म्हणा, भामचंद्र, घोराडेश्वर. आणि मग ज्यावेळेस त्यांना हा शोध लागला, त्यानंतर अल्प शब्दामध्ये सांगायचं, त्यानंतर मग तुकोबारायांनी त्यांची जी आपसूक वृत्ती होती त्या वृत्तीने जीवन जगून अभंग रचना केली, जेणेकरून आपल्यासारख्या लोकांना हा जो शोध आहे हा शोध सोपा व्हावा. आणि मग तुकोबारायांनी आपल्यासाठी अभंग रचना केली. आणि ही अभंग रचना करता करता आपल्याला कीर्तन वगैरे तुकोबाराय करायचे. असं करता करता मग तुकोबारायांनी जी काही सेवा केली आपल्या जनता जनार्दनाची, जी काही तुकोबारायांनी कीर्तनं केली, अभंग केली, जे काही मार्गदर्शन केलं, मग तुकोबाराय आता पांडुरंगाला म्हटले, बाबा पांडुरंगा, आता बाबा तुझ्याशिवाय राहुलं नाही जात रे, ये बरं तू आम्हाला घे, मला कुशीत घे, तुझ्या जवळ घे, तू सांगतोस म्हणून आम्ही संतजन ह्या भूतलावर येतो आणि काय करतो, ह्या जनांना, ह्या समाजाला मार्ग दाखवतो. जसा बुद्धांनी दाखवला, जसा ज्ञानोबा माऊलींनी दाखवला, जसा नाथबाबांनी दाखवला, तसाच तुकोबारायांनी आपल्याला मार्ग दाखवला. आपल्यासाठी त्यांनी हे सगळं त्रास सहन केला. आणि हा असे तुकोबा प्रत्येकजण घडू शकतं याची त्यांनी काळजी घेतली. प्रत्येकाला तो मार्ग दाखवला की हे तुकाराम आणि बुद्ध आणि नाथ महाराज आणि ज्ञानोबाराय बनायचं कसं, हा मार्ग दाखवला. आणि मग शेवटी तुकोबाराय म्हटले की पांडुरंगा, आता कुशीत घे, आम्हाला सोबत चला, आता घरी जाऊयात. असे हे तुकोबारायांना घ्यायला स्वतः पांडुरंग परमात्मा विमान घेऊन आले. आणि आज ह्या विजेच्या दिवशी इथं देहूमध्ये जे झाड आहे, नांदुरकीचं झाड, त्याच्याजवळ त्यांनी लँडिंग केलं. आणि कुठून आले, वैकुंठातनं. आणि मग तुकोबारायांनी कीर्तन केलं, चला आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, अमुचा राम राम घ्यावा, अमुचा राम राम घ्यावा. आणि मग तुकोबाराय अशा प्रकारे विमानात बसून वैकुंठाला रवाना झाले. कुणासोबत, पांडुरंगासोबत. आणि तो हा दिवस. आणि हीच प्रार्थना आपण तुकोबारायांकडे करू, बाबा तुम्ही तर सदेह गेलात, आम्हाला जर ते प्राप्त झालं अति आनंद, नाही झालं तरी निदान तुमच्या कुशीत तरी कधीतरी डोकं ठेवण्याचा आम्हाला भाग्य लाभावं, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. चला, रामकृष्ण. आले कदाचित एकनाथरावजी शिंदे आलेले आहेत. रामकृष्ण. चला आपण आता शोधात निघूयात तुकोबारायांच्या ध्यान करण्याच्या ठिकाणावर. तुकोबाराय ह्या जंगलामध्ये कुठल्या कुठल्या गुफांमध्ये कुठं कुठं केली असेल. हे असे येडे गबाडे नव्हते नुसते टाळकुटे ज्यांना तुम्ही म्हणता. ह्या टाळामधनं ब्रह्मनाद निघत असतो. या तुकोबारायांनी असंच काय बसले आणि गळ्यात माळ घालून आणि महाराज झाले असं नाही आहे. या डोंगरांमध्ये, जंगलांमध्ये निसर्गाशी एकरूप होऊन त्यांना सत्याचा शोध लागला आहे. त्यावेळेस ते तुकोबाराय झालेले आहेत. आणि त्याचा थोडासा आनंद आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्ण हरी. ही आपल्या भंडारा डोंगरावरची गुफा. इथंही ह्या गुफेत येऊन तुकोबाराय कदाचित ध्यान करत असतील, भक्ती करत असतील, पांडुरंगांशी गोष्टी करत असतील, अभंगही रचत असतील. चला, रामकृष्ण. बरं, आज पण इथं साधक लोक त्यांची साधना करतात. इथं बसून अभंग पाठ करतात, गाथा पाठ करतात, ज्ञानेश्वरी आणि गाथेची साधना करतात. ते आपण जगात जेवढे चमत्कार झालेत ना, मोठे साईबाबापासून स्वामी समर्थापर्यंत,
सगळे चमत्कार छोटे छोटे वाटते आणि एवढे मोठे मोठे चमत्कार आहेत, पण कुठल्याही कीर्तनांमध्ये किंवा कुठल्याही साधका करता चमत्काराची चर्चा नाही होत, कारण की चमत्कार त्यावेळेस घडून त्यावेळेस विस्मय करता येणारच. मात्र चमत्कारानंतर जो गाथा उरतो किंवा ज्ञानेश्वरी उरते याचं चिंतन हा जर साध्य केलं हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. कारण की मायेचं कार्यच आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोंधळ, तुम्हाला मॅट बनवणे, पागल बनवणे, हे जर शक्य नाही झालं जगत जी माया आहे तिच्याकडनं, तर याच्यापेक्षा मोठा चमत्कार तो काय. वरती जा, परत खाली जेवायची वेळ पण नाही. कीर्तन करत चालतंय, पुरणपोळी भेटली पाहिजे. कीर्तन ऐकायचं कोणाचं आहे, काय कीर्तनाचं काही घेणं नाही. मनुष्यात अडकलाय. चला गवत खातोय. कीर्तन आहे म्हणतात त्या छोट्या मंदिरात, पण हे कीर्तन अजून उत्कृष्ट आहे. तरी तुम्ही जर हळूहळू पोचलात तर मग काही हरकत नाही. हळूहळूच जायचं. हां, जेवण वगैरे ना जेवू तिथे गेलो इकडे खाली पण आहे ना वाटतं. आहे कुठे, पण आपण जेवणाचं काय बघतो, दर्शन जेवण का नाही बघायचं. वरून आल्या मिळाला चान्स मिळाला प्रसाद देणार तो. अरे बाबा, तुम्ही पुरणपोळीच्या मोहात नाही पडलात. नाही त्या बाबांचा. हा चालेल, आशीर्वाद राहू. अरे माऊली, रामकृष्ण हरी. चला येतो बाबा, आशीर्वाद डोक्यात ठेवा एक मिनिट. रामकृष्ण हरी. सूरज म्हणतो हा तुकाराम बीजेचा कमी आणि पुरणपोळीचा जास्त ब्लॉग होणार, म्हणून नाथ महाराजांची गोष्ट सांगतो. नाथ महाराज त्यांचे संध्याकाळी जे भागवत सांगायचे आणि जे काही प्रवचन करायचे, तर तिथं सुरुवातीला असेच 2-4 टाळके यायचे ज्यांना फार हुशार आहेत. आता ते ऑलरेडी हुशार, त्यांना काय ऐकायची गरज त्या साध्या लोकांना जे दुःखामध्ये अडकलेले आहेत, पण त्यांना राजा काही येण्यात इंटरेस्टच नाही. म्हणून मग नाथ महाराज काय करायचे, त्यांच्या अनाऊन्स करायचे जे ह्या सत्संगात येतील त्यांना भेटेल शेवटी पुरणपोळी. तर तिथं लोक त्या पुरणपोळीच्या नादानं का होईना कीर्तनाला जायचे. तुम्ही मग आता बीजे करता आलात? हा, तुकाराम बीज करता आलो. तिकडे लई गर्दी म्हणून आपल्या इकडे आलो. बरं. गर्दी म्हणतो कुठं तुडवतोय म्हणलं, आपलं चला मोकळ्या ठिकाणी दर्शन करायचं माऊलीचं, आपलं जायचं परत. दमलो बसलो इथं. सुखी जीवनाचे सार घ्याव जाणून सत्वर, जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. त्यांची भक्ती पाहून पांडुरंग परमात्मा इथं आले. त्यांची 2 मुलं हरी मुकुंदा, विश्वंभर बाबा, हरीचा विठोबा, विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचे कान्हया, कान्हयाचे बोल्लोबा. क्या एकनाथ शिंदे जेव्हा वारकरी संप्रदाय कार्यक्रमामध्ये जातो, पंढरपूरला जातो, देहूला जातो, आळंदीला जातो, तो तुमचाच होऊन जातो. हा सोहळा दिसतोय तेवढा सामान्य अजिबात नव्हता. पहिला व्हिडिओ लॉग असल्यामुळे याला आम्ही आमच्या लेन्सच्या आवाक्यात नाही बसवू शकलो. लाखो लोकांचा एकताल जयघोष, तितक्याच लोकांची पुरणपोळीच्या जीवनाची सोय आणि हे खतरनाक नियोजन, हे काही मस्करी नाही. तेही 1 रुपया न फीज न घेता. आम्ही घेऊन निघालो हृदयामध्ये तुकोबांचा गजर आणि पोटामध्ये तृप्तीचा ढेकर, परंपरेचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. आशा करतो पुढच्या वेळी तुम्ही हा सोहळा अनुभवाल. रामकृष्ण हरी. आणि शेवटी पुरणपोळी मिळाली. रामकृष्ण.